ही विळी 1930 साल असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये आणि विळीची स्टाईलही तुम्ही पाहाल वेगळी. याच्यामध्ये बटाट्याचं चिप्स काढायला सुद्धा सोय आहे, त्याच्यानंतर नारळाचा चव काढायची सोय आहे आणि चिरायची. तर या पारंपरिक वस्तू जशा माझ्याकडे आहेत तसेच पारंपरिक खूप जुने असे पुस्तकं आहेत की ज्यामध्ये एन नंबर ऑफ रेसिपीज आहेत, एन नंबर ऑफ पदार्थ आहेत की ज्यांची नावंसुद्धा इंटरेस्टिंग आहेत. त्यातलंच एक नाव आहे पंगोजी. आता हे पंगोजी म्हणजे नेमकं काय? लक्ष्मीबाई धुरंधर यांचं एक 100 वर्ष जुनं पुस्तक माझ्याकडे आहे, त्यामध्ये हा प्रकार आहे. चला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये तसं मी थोडेसे बदल केले आहेत. ते बदल काय केले ते पण सांगतो तुम्हाला किचनमध्ये जाऊ. हे आणलं का ते समीर? आणलं ते? 1 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी कणिक. खरं तर तुम्हाला एक गंमत सांगतो. गंमत अशी आहे की मूळ पदार्थ, मूळ रेसिपी जी आहे त्याच्यामध्ये कणिक आणि तांदूळाचं पीठ घेतलेलं नाही, त्याच्यामध्ये मैदा दिलेला आहे. तर मैदा टाळावा म्हणून मी हा पर्याय शोधला. हा पर्याय नुसता शोधून थांबलो नाही, तो करून पाहिला, तो छान लागला, मैद्यापेक्षा छान लागला आणि मग आता तुम्हाला देतो आहे. बाकी अप टू यू, मैदा वापरायचा की कणिक आणि तांदूळाचं पीठ वापरायचं, ठीक आहे ना? नाही तर मला बस आपल्या मनानं केलं असं नाही राहत. दोन्ही पर्याय तुम्हाला जे करायचं ते करा, पण पद्धत अशी ठेवा, उत्तम लागते. हिरवी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर एक चिमूटभर सोडा, मेथी दाण्याची पावडर, अर्धी वाटी ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ. आपण रॉक सॉल्टचा वापर करतो आहे. हे सगळं आपण एकत्र करून घेऊ. पहिले नुसतं कोरडंच आपण एकत्र करून घेऊ आणि नंतर हे भज्याच्या पिठासारखं आपल्याला भिजवायचं आहे. त्याच्या आधी यामध्ये 1-2 चमचे तूप टाकायचं आहे. साजूक तूप 1-2-3 चमचे टाकल्यानंतर त्याला आपल्याला भज्याच्या पिठासारखं भिजवायचं आहे. साधारण एवढं असं पातळ हवं. मला एक 5 मिनटं ठेवू आपण, तोपर्यंत तेलही गरम होईल. आणि तळण्यापूर्वी आपली सर्वांची आवडती फ्राय पावडर. फ्राय पावडरबद्दल मी प्रत्येक वेळी सांगत असतो की तेलात टाकताना तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये ही फ्राय पावडर घालायची. त्यांनी तेल हलकं होतं, धूर होत नाही आणि हलकं झाल्यामुळे त्यामध्ये जो काय पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन वर येतो. आणि दुसरी गोष्ट, सेकंड फ्राईंगच्या वेळी हे तेल वापरता येतं. म्हणजे अर्धं तेल काढायचं, अर्धं नवीन घालायचं आणि तेल वापरायचं. याचे बाकी डिटेल्स जे आहेत ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. प्रवीण, हे आपण हाफ फ्राय करून काढून ठेवू. अर्धवट झाल्यानंतर ही आधीची भजी घालायची आणि आता दोघांना मिळून छान क्रिस्पी असं मंद आचेवर तळून घेऊ आणि तोपर्यंत चटणीची तयारी करू. आता फक्त गंमत अशी आहे की यामध्ये तिखट हळद नाही आहे, त्यामुळे त्याचा रंग पांढरटसर राहील. तांदूळाच्या पिठामुळे याला तळायला वेळ लागेल. कित्येक वेळा असं होईल की अरे होत नाही, किती वेळ लागेल. तुम्ही अर्धवट तसं छान तांबूस होऊ द्या याला. चटणीमध्ये दही, हिरवी मिरची, थोडा लसूण, कोथिंबीर, मीठ, एक टोमॅटो आणि थोडी साखर.
ही अशी छान तांबूस रंगावर परतून त्याला आपण बाहेर काढू. अब ये पंगो जिसे पंगा कौन लेगा, कोई नहीं लेगा भाई, कारण एवढे सुंदर लागतात हे. याच्यामध्ये लसूण नाही, कांदा नाही, तरीही अप्रतिम लागतात. एक कडवटसर चव असते, कशी आहे ती मेथीची, ती खूप काम करते. अप्रतिम, खरंच छान लागतात. आणि त्याच्यावरची चटणीसुद्धा इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि दही असा वापर केलेला आहे. या चटण्या प्रकारांचं न तुम्ही जर स्वतःच एक विचार केला तर अनेक वेगवेगळ्या चटण्या होऊ शकतात. कॉम्बिनेशन तुम्ही ठरवायची आहेत. आणि कोणी चटणी ही अशी केल्यानंतर वेगवेगळ्या कॉम्बिनेशनची छान लागली तर मग मला विसरू नका. विसराल का? नाही ना? का रे? नाही. तुम्ही पण नका विसरू. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पंगोजी खा.